साखर खवा न वापरता मस्त मलईदार तांदळाची खीर बनवूयात। 1 लिटर गाईचं दूध इथं मी वापरत आहे। 4 चमचे सुगंधित आंबेमोहर तांदूळ पाण्यामध्ये 2 तास भिजत ठेवलं होतं। असं केल्याने त्यातला स्टार्च म्हणजे चिकटपणा कमी होतो। तुपामध्ये ड्रायफ्रुट्स आणि तांदूळ हलकेसे परतून घेतले आहेत। परतलेले तांदूळ मिक्सरमध्ये आपण हलकेसे वाटूनही घेऊया। तापवलेलं दूध इथं पातेल्यात घेतलं आहे। यामध्ये वाटलेले तांदूळ आणि थोडासा ओला नारळाचा किस घालून एकत्र आपण हे शिजवून घेऊया। 10-12 मिनिटातच गॅसच्या मीडियम फ्लेमवर तांदूळ पटकन असं शिजतं। यामध्ये मग आपण परतलेले ड्रायफ्रुट्स घालूयात। साखर खवा न वापरता यामध्ये मी वापरत आहे कंडेन्स मिल्क। हे घातल्याने खिरीची चव दुप्पट अशी वाढते। उरलेलं दूधही मी यामध्ये घालत आहे आणि एकत्र हे छान मिसळून घेत आहे। थोडंसं केसर घालूयात। सगळ्यात शेवटी यामध्ये थोडंसं जायफळ आणि विलायची पूड घालूयात आणि खीर एकत्र छान मिक्स करून घेऊयात। गॅसच्या मीडियम फ्लेमवर खिरीला मस्त अशी उकळी येऊन द्यायची आणि मग गॅस बंद करायचा। खीर थंड झाली की ती घट्टसर अशी बनते। मस्त तांदळाची खीर इथं रेडी आहे।